तर जय महाराष्ट्र मंडळी, आपण प्रवास करत आहोत कोकण रेल्वेचा आणि हा कोकण रेल्वेचा प्रवास असणार आहे खास, कारण ही फक्त जर्नी नाही आहे, ही आहे फूड एक्सपिरियन्स जर्नी आणि ती देखील मी करणार आहे मांडवी एक्सप्रेस बरोबर. कोकणामध्ये खूप साऱ्या गाड्या धावत असतात, त्यातलीच एक फूड क्वीन म्हणून जिला ओळखली जाते ती मांडवी एक्सप्रेस. आणि या मांडवी एक्सप्रेसचा आपला आजचा प्रवास कसा होतोय हे तुम्हाला दाखवायचं आहे. औचित्य आहे गावी जायचं, ते म्हणजे शिमग्याचं. आणि आमचा शिमगा थोडा उशिरा असतो, महिनाभर आमचा शिमगा सुरू असतो आणि आपला शिमगा 2 दिवसावर आहे, त्याचा देखील ब्लॉग येईलच. तर चला मंडळी, आतमध्ये जाऊया. आणि खास माझ्याबरोबर आहे प्रियंका देखील आहे आज या संपूर्ण ट्रॅव्हल जर्नीमध्ये. तर बघूया आपल्याला काय काय फूड खायला मिळत आहेत आणि काय काय आहे ते. पिऊची झोप नाही झाली आहे, पण संपूर्ण अकॉर्डिंगली किती पदार्थ म्हणजे फूड जे आहेत अकॉर्डिंगली या ह्याच्यामध्ये येतात ते आपण बघूया आणि खायचा प्रयत्न करूया जास्तीत जास्त. जस्ट बसलोय आणि चहाचा पहिला झालाय. तर प्रियंका घेणार ना चहा? येस. तर चहा आलेली आहे पहिलीच, तर आपण आता चहा घेऊया. दो अजून एक घे. एक की दो? चाय गरम है. आरामात 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 गरम चाय. चाय खरंच खूप छान आहे आणि 10 रुपये एक चहा आहे, 20 रुपयाला 2 चहा आल्यात. आणि कॉफी कॉफी पिऊ कशी वाटली तुला चहा? कॉफी कॉफी कॉफी. पिऊला देखील आवडली. आवाज गेलाय माझा. आणि पिऊला देखील आवडली. आणि आता सेकंड ऑप्शन होतं कॉफी. कॉफी देखील आता गेली आहे, पण कॉफी लगेच नाही पित, चहा पिल्यानंतर थोड्या वेळाने कॉफी पिऊया. गाडी सुटली. आणि आमचा हा प्रवास सुरू झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं. चला बाय बाय मुंबई. ट्रेनमध्ये दादा बोलतो ट्रेनमधलं खाऊ नका, म्हणजे मला पहिलाच रिव्ह्यू आला ट्रेन मधलं खाऊ नका. आपण फूड क्वीन मधला हा ब्लॉग करतोय आणि दादाच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा, एक नंबर ब्लॉग असतात, सगळ्यांनी नक्की करा. धन्यवाद धन्यवाद. तर बघ सबस्क्रायबर ऍक्च्युली हा दादा मला ब्लॉग करताना याने मला बघितलं आणि आपला येऊन भेटला मगाशी तो, आणि खूप साऱ्या गोष्टी त्याने मला सांगितल्या. पण त्याने मला सांगितलं की या ट्रेनचे फूड चांगले नसतात आणि तो सांगतही होता. आता तुम्ही बघितलं, पण आपण ट्राय करणार आहोत. बघूया दादा सांगतोय ते खरं आहे की नाहीये. तर काहीतरी आलंय आता. एक समोसा दे ना, एक दे ना, एक समोसा, एक प्लेट. कसं आहे प्लेट आहे? दे नाही. तर समोसा आला आता. आपण कॅन्टीनचा समोसा आहे, तर समोसा ट्राय करूया. एक नाही भेटणार? हा चालेल. तो लागलाय, तो चांगला दे ना. आपली पण चॉईस आहे, खायला नखरे असतात आपले पण. हा दोन्ही चटण्या दे. तर आलेला आहे आपला समोसा. तर समोसा घेतलाय आणि समोसा ट्राय करणार आहे आता. बघूया चटणी आणि समोसा कसा लागतोय ते. पियूष झोपली आहे ऍक्च्युअली, तिला बरं वाटत नाही त्यामुळे. तर आता हा समोसा जो आलाय तो मी खाऊन बघतो आणि हा समोसा कसा आहे हे तुम्हाला सांगतो. समोसा खाऊन झालाय आणि आता जो मी समोसा ट्राय केला ना, हा एव्हरेज होता, नॉट दॅट मच गुड. मला पर्सनली नाही आवडला. मला याच्यापेक्षा पनवेलचा समोसा आवडतो. तर आता वाट बघूया पनवेलची, आणि पनवेलला जेव्हा समोसा येईल तेव्हा बघूया. आणि अजून काही येत आहे का? आतापर्यंत उपमा शिरावाला पण येऊन गेला, पण माझ्याकडनं ते मिस झालं. तर उपमा शिरा देखील आपण बघणार आहोत कसा लागतो ते गाडीमध्ये. या चिकीवाले बाकीच्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टी येतच आहेत. नॉर्मल फूड पाणी आहे कंटिन्युअसली. बघूया. बढिया गरम समोसे, बढिया गरम समोसे, बढिया गरम समोसे. मिरची समोशावरून मिरची देखील आहे. तिखट आहेत थोडेसे आणि गरम आहेत, त्यामुळे खरंच मस्त लागतात. प्रियंका तू ट्राय कर.
पाणी 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 ओके पाणी 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 बरं सगळे सुरू झाले फक्त पनवेल आले त्यामुळे पनवेलचा समोसा हा चांगला असतो. वडापाव वडापाव तर आता काहीतरी ते बर्गर काय आहे? काय आहे? कटलेट ऑमलेट बर्गर सैंडविच काय खाणार आहे? ये नॉनव्हेज आहे ना? ऑमलेट बर्गर है ब्रेड ऑमलेट है वेज कटलेट वेज सैंडविच चीज सैंडविच व्हेज सँडविच आपण आता एक व्हेज सँडविच ट्राय करूया. आज गुरुवार आहे त्यामुळे तर मी काय खाणार नाही आहे. किती? व्हेज सँडविच और कुछ वेज कटलेट नाही ये ना. तर ट्राय करूया. ॲक्च्युली नॉनव्हेज नाही खायचं आज गुरुवार आहे पण ह्या सगळ्या बाकीच्या व्हरायटी पण आपल्याला या गाडीमध्ये खायला मिळतात. तर ह्याची टेस्ट मी करू शकणार नाही. खाल्लायस? दुसरं काय खायचंय तुला? वेज कटलेट है व्हेज कटलेट आहे नको. पिऊ बोलते व्हेज कटलेट नको आहे तिला. लेट्स सी. आपण ब्रेड ऑमलेट खाऊया. नॉट ब्रेड ऑमलेट नाही हा काय? हो टॅमॅटोनी फक्त हे आहे. काय असतं? फक्त कांदा आणि टॅमॅटो असतो सँडविच नसतं अशी पिऊ सांगते मला. तिने खाल्लंय तर मी खाऊन बघतो. तर पिऊने ऑलरेडी खाल्लेलं आहे तर आपण खाऊन बघूया. हे भैया ओपन आहे फक्त असा पॅक केला होता. हे नवरा माझ्या नवसामध्ये माहिती ते उडतं त्याच्या अंगावरती. चला ना गणे चला. अरे पिऊ बोली तसंच झालंय फक्त भाईने काकडे टाकून दिलेले आहेत आणि टॅमॅटो. बर्गर पिऊने काल बर्गर बनवला होता. आपण स्टोरी टाकली होती आणि खूप यम्मी बर्गर झाला होता. टॅमॅटो आणि काकड्या पण टेस्ट डिसेंट आहे. मस्त आहे. आतमधल्या साईडला खायला मजा येते. चहा किंवा कॉफी पण जेव्हा झाल्यानंतर मजा आहे. ठीक आहे रेल्वे एन्जॉय. खातो आणि पुढची डिश येईपर्यंत थांबतो. मी पिऊने घेतलाय आता आलेपाक. तिचा घसा दुखतोय म्हणून पण ते चेहरा बघून मी सांगतो ना तिला आलेपाक पण आवडलेला नाहीये. बोलते की जास्त साखर आहे त्याच्यामध्ये. माहित नाही का असं बट मोस्टलीचे रिव्ह्यू बॅड आहेत. अच्छा ती बोलते की जे आलेपाक आपण खातो मार्केटमध्ये तसं नाहीये. आणि हळूहळू आता रखरखी ऊन पडायला सुरू झालंय कोकणामध्ये. सगळी जी हिरवळ होती ती हिरवळ आता गेलेली आहे आणि प्रॉपर उन्हाचा कडका पडून जी सगळी आपली शेतजमीन आहे ती रखरखीत दिसायला लागली. पण हे दृश्य जेव्हा गणपतीच्या वेळेला बघायला जी मजा येते ना मृग नक्षत्र निघायला वेगळंच सुख असतं. एक लस्सी द्या. कितीला? 25. बरोबर 25 आहे. ठीक आहे भाई फोडून फोडून दे आयुष्यात काहीतरी. 25 नाही ताक नाहीये. ताक आहे रे येईल ताक नाही. ए फोड नेला घेऊ कशी भाजी. हाँ बोलो लस्सी कोल्ड ड्रिंक जीरा सोडा. जीरा सोडा. हाँ लस्सी कोल्ड ड्रिंक लस्सी. हाँ जी. तर लस्सी आली आहे. लस्सी ट्राय करूया. डिसेंट आहे.
तुला गोड पदार्थ काही द्या तुला डिस्काउंट. हॅलो पाणी ठंडा जीरा मैंगो पानी येऊ रे. कितना आएगा? एक नहीं मिलेगा? एक ऊन आहे, चटणी. खाऊ रे भाई. तर आता आपण आलेला आहे डोसा घेतोय आपण भाई. गरम गरम डोसे आहेत. ठीक आहे. तर त्यादिवशी घरी केलेलं मी आंबोळ्या आणि पण सगळे. कशी रे एकदम टिपिकल हाऊस वाईफ सारखी पिऊ वाटते. बोलते मी घरी केलेलं पण पिऊ छानच करते. पिऊ खरंच खूप सुगरण आहे. 5 ते 6 चीज उत्तप्पा. चीज उत्तप्पा पिऊने केला होता आणि तो माईक नाही लावला त्यामुळे तुझा व्हॉइस क्लिअर येणार नाही. ट्रेनमध्ये हवा आहे. तर मी डोसा ट्राय करतो. स्टफिंग तशी जाड आहे. मला नाही आवडत ते उतरल्यावर काय खाणार. क्वाइट गुड. छान आहे. ओके ओके. तुला देऊया. तू आपल्याला सांगेल कसं आहे. काय खायचं. आपण रिव्ह्यू पिऊचा ओके आलाय. नॉट दॅट मच गुड. कारण ती छान बनवते असं तिला वाटतं आणि ती बनवतेच. या आता खा. हे काकडी जण कितीला आहे? तर काकडी आली आता आणि तुला काकडी आवडते. थंडगार काकडी या उन्हाळ्यामध्ये सगळ्यात स्पेशल आणि माणगावची काकडी स्पेशल आहे. माणगाव नंतर काकडी ही येते त्यामुळे आता आपण काकडी खाऊया. रेडी करते आता. मस्तपैकी त्याच्यावर थोडंसं मीठ मारून काकड्याला खायला देतील. किती सुट्टे नाहीत. 20 रुपये. 20 रुपयाची काकडी आहे. अच्छा उन्हाळ्यामध्ये अशी काकडी भेटणं म्हणजे सुख आहे खरंच. हे सुख अनुभवण्यासाठी कोकण रेल्वेने प्रवास करायला पाहिजे. आणि चांगलं आहे म्हणजे कंटिन्युअस फूड पाकिट काढलं तर पाकिट काढावं लागलं. तुला पाकिट काढावं लागलंय फायनली. अजिंक्य सुट्टे नाहीये. गारेगार माझे थोडं एकदम गारेगार पेप्सी. गारेगार आहे एकदम. पाणी सांडतंय तिथं एकदम आता. कसं वाटतं ते? जेवणाची ऑर्डर द्यायला आलेली आहे आणि जेवणाच्या ऑर्डरमध्ये व्हेज बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा पुलाव, नॉर्मल पुलाव असं सगळं आहे. बट आपण चिपळूणला उतरणार त्यामुळे आपल्याला जेवणाचा काहीही संबंध येत नाही. पण या गाडीमध्ये जेवण देखील येतं संपूर्ण. म्हणूनच तर हिला फूड क्वीन म्हणून संबोधलं जातं. कोकणातली ही स्पेशल गाडी आहे फूड डेलिव्हरीमध्ये. आणि मगाशी मेंदूवडे देखील गेले आणि खूप साऱ्या गोष्टी येत जात होत्या. त्यातल्या आपण काही गोष्टी खाल्ल्या आणि खरंच पोट आता फुल झालेला आहे. कारण की खायला प्रियंका आणि मीच आहे आणि प्रियंका देखील आजारी असल्यामुळे मीच जास्त खातो आणि आता माझं एकदम पोट जाम आहे. तर मी जेवू शकत नाही आहे हे देखील तुम्हाला इन्फॉर्म करतो.
ही बघा बाय बिझी आहे. 90s ची आठवण आहे. येस, आज प्रियंका हेडफोन विसरून आले, त्यामुळे तिला मी हे नॉर्मलवाले एअरफोन्स दिलेले आहेत. खुश आहे खूप. 90sची आठवण आली बोलते. आता भेळ देखील आलेली आहे आणि 30 रुपये भेळ आहे. कोकण रेल्वेतली भेळ एक वेगळं सूप आहे. आणि आता सीझन सुरू झाला आहे, त्यामुळे कैरी बिरी सगळं टाकून भेटणार आहे भेळ. मी नाही घेत, त्या काकी घेत कैरी मसाला भेळ. चला, कशी टेस्ट? लाईक कलिंगड. आता आलंय कलिंगड. छान आहे. पिऊला पहिल्यांदा काहीतरी आवडलंय. आता चिपळूणला उतरलोय आणि चिपळूणला उतरल्यानंतर चिपळूणचे स्पेशली वडापाव असतात आणि पण आम्ही खूप खाल्ल्यामुळे आम्ही फक्त आता वडे घेतलेले आहेत. चिपळूणचा वडापाव फेमस आहे, पण आपण आता वडे खातोय. छान आहेत वडे. आणि प्रियंकाला पूर्ण ट्रेनच्या ह्या प्रवासामध्ये वडे खरंच आवडलेले आहेत. कलिंगड एक आवडलं, बाकी जास्त काही तिला आवडलं नाही. ती खरंच सुगरण आहे आणि ती वेगवेगळे पदार्थ माझ्यासाठी बनवत असते घरी करून देईल रोज असंच. पण खरंच ही जी आहे आपल्या समोर उभी आहे, जिने आपण प्रवास केला, ही फूड क्वीन आहे. कारण की इथे आपल्याला भुकं राहायला लागत नाही, कारण की कंटिन्युअसली काही ना काहीतरी येत असतं. तर तुम्ही उपाशी पोटी राहू शकत नाही. हा, काही गोष्टी चव वर खाली होऊ शकते, बट कित्येक सारे लोक प्रवास करत असतात या गाडीने आणि ते सगळेच पुढे असतील तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे या गाडीने प्रवास करण्याचं. 2 वडे फस्त केलेले आहेत प्रियंकाने. तिला आवडलंय. पोटात दुखेल म्हणून दिलं पाहिजे त्याला. उगाचच काही. पण खरंच चिपळूणचा वडापाव असेल, रत्नागिरीचा वडापाव असेल, म्हणजे कित्येक लोक मी बघितलेत की चिपळूणला स्पेशली उठतात झोपले असतील तर ताईने सांगितलं होतं चिपळूणचा वडापाव खायचा आहे म्हणून. आणि खूप लोक नाव असतात चिपळूणच्या वडापावला, तर आम्ही नुसता वडा खातोय. तसंच ट्रेनमध्ये खूप गोष्टी आल्या आणि माझं पोट फुल झालं आणि अनेक गोष्टी होत्या. खूप गोष्टी गेल्याही अशा ज्या आम्ही खाल्ल्या नाहीत. पण मे मध्ये अवॉइड करा यार या ट्रेनने यायला. खूप गरम होतं. खूप गरमी आहे तसं. पण एक गोष्ट आहे की फूड जास्त महाग नाहीये. 10 रुपयापासून ते 50 रुपयापर्यंत मॅक्स. तर त्याच्या पुढे गेलं तर 70-80 100च्या आतमध्ये सगळ्या डिश. जेवणाचं मला माहित नाही, कारण जेवणाचे मी काही रेट काढले नाहीत. पण जेवढ्या गोष्टी बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी मी घेतल्या त्या 2 पीस येत आहेत. 35 रुपये समोसा असेल, उत्तप्पा जो आपण घेतला तो टॉप 50 रुपये होता. 20 रुपये होता. 20 रुपये समोसा होता. एक समोसा 20 रुपये, 2 समोसे 35 रुपये, असं संपूर्ण त्याचा तो एक स्ट्रक्चर होता. आणि ओव्हरऑल खरंच खूप मजा आली मला पण, म्हणजे खाण्यामध्ये तरी. पण हे भारी आहे ना. गरम गरम चिपळूणचे वडापाव नक्कीच हा रिकमेंडेड आहे. आणि प्रवास करा, मजा करा. आणि आपल्या महत्वाचं आहे, आपल्या चॅनलवर असेल, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा, कारण की कोकणातले अनेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणार आहे. आणि मी आता निघालोय चालता बोलता माझ्या घरी, कारण की आमच्याकडे शिमगा आहे ना. शिमगा आमचा थोडासा उशीर आहे, तर ह्याच्या पुढचे ब्लॉग्स येणार ते शिमग्याचे येणार आहेत, कोकणातल्या रूढी परंपरेचे येणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.